गणेश नाईकांना राग येतो आणि मग काय होतं हे नवी मुंबईच्या लोकांनी दाखवून दिलं आणि ते महाराष्ट्राने पाहिलं. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे सत्तेत आहेत, पण अनेक ठिकाणी लढती आमने सामने झाल्या. त्यातली एक नवी मुंबई होती आणि नवी मुंबईसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्रयत्न करत होती. त्याच वेळेला गणेश नाईक जे आहेत भाजपचे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी आव्हान दिलं आणि ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली, जशी महानगरपालिकेची निवडणूक झाली तशी. आता गणेश नाईकांना राग का आला? दोघं सरकारमध्ये आहेत, दोन्ही पक्ष सरकारमध्ये आहेत, आणि नेमकं काय कारण होतं आणि त्यांनी ही निवडणूक कशी जिंकली हे मी विचारणार आहे. एक तर खूप अभिनंदन. म्हणजे एक जुना हार्डकोर शिवसैनिक कसा असतो हे पुन्हा एकदा नवी मुंबई आणि महाराष्ट्राने पाहिलं. तर मला सांगा की हे काय कसं म्हणजे बिनसलं काय होतं? हे बघा, बाब अशी की जगाच्या पाठीवर आपण जर स्वतःला सन्मानित व्हावं असं वाटत असेल तर सगळ्यांना, समोरच्यांना सुद्धा आपण सन्मानित केलं पाहिजे. हा जगाची रीत आहे ती. समाव त्या बाबतीमध्ये पलीकडून योग्य पद्धतीनं त्या गोष्टी घडल्या नाहीत आणि म्हणून त्या गोष्टी घडल्या. आता तो जो काय सिलसिला होता तो आता संपलेला आहे. आता विकासाचा मुद्दा आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या नवी मुंबई शहरामध्ये किंवा MMRD एरियामध्ये जो युनिफाईड DCR नावाचं जे एक भूत तयार केलेलं आहे, मी योग्य ठिकाणी त्याची नापसंती व्यक्त केली होती. सगळे पिनड्रॉप्स अरेंज झाले होते. तर कुठे झाले ते मी सांगू शकत नाही. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना बोललो की आमच्या शहराचा जो राहण्यालायक शहर म्हणून जो एक लोकांमध्ये भावना आहे ती आम्हाला तशीच टिकवायची. आम्हाला या उत्तुंग इमारती बांधून त्या ठिकाणी झोपडीचं वातावरण आम्हाला तयार करायचं नाही. आणि म्हणून तो FSI गरजे एवढा असेल, कुठे तो 3 FSI पाहिजे, 4 पाहिजे, हा 7-7 FSI, 5-5 FSI आम्हाला नको येतो. जेणेकरून फुटपाथ ही चालण्याकरता, रस्ते ही गाड्यांकरता, त्या ठिकाणी ज्याला इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट म्हणजे एकूणच शहराची उभारणी होताना शहराच्या गरजा भागवणारी यंत्रणा त्या ठिकाणी असली पाहिजे. दॅट्स कॉल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट. नवी मुंबई ते प्लान सिटी आहे. हां, आणि एक सुंदर शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. रस्ते मोठे आहेत, तर त्याच्यामध्ये युनिफाईड जे आत्ताचं जे प्लान होतं तर त्याच्यामुळे डिस्टर्ब झालं असतं शहर. नाही रे, बाब अशी की ज्या पद्धतीनं FSI वापरला जातोय तो जर वापरला गेला तर त्या ठिकाणी गाड्या रस्त्यावरून जाणारच नाहीत. फुटपाथवर काहीच नाही, सगळी अक्षरशः धक्का मारून एकमेकाला जावं लागेल, इतक्या मोठ्याची गर्दी होणार आहे आणि मनशांती करतात तो परिसर चांगला राहणार नाही. म्हणून मी देवेंद्रजी फडणवीसजींशी बोललो. त्यांनी सांगितलं आपण याच्यावर उपाय काढू. मला त्यांनी सांगितलं तुम्हीच एखादा प्रकल्प तयार करा, त्याची डिझाईन तयार करा, आपण त्याला अप्रूव्हल देऊ. मी म्हटलं की आमच्या गावच्या लोकांनी गरजेपोटी घरं बांधली, ती घरं अधिकृत करायची. त्याच्या अधिकृत करण्यापूर्वी त्याच्या खालची जमीन आहे ती मालकीची करायची, फ्री होल्ड करायची. झोपडपट्ट्यांची मालकी जी जमीन आहे, जे MIDC असेल, सिडको असेल, कलेक्टर लँड असेल, ती पण फ्री होल्ड करायची आणि गरजे एवढा FSI तिथं मंजूर करायचा. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी ती कबूल केली. आता ते आज जाणार परदेशी आल्यानंतर मी नवी मुंबई शहराच्या करता ही म्हणजे बाब अशी आहे की त्याच्यातला 30-40% हा निश्चितपणे गरजेचा FSI, परंतु हा वरचा FSI आहे, हा बिल्डर लोकांच्या घशात घालण्याकरता दलालांनी निर्माण केलेला FSI आहे. हे कुठे अक्कल चालून बनवलेलं नाही. आणि म्हणून मी काल सांगितले की चुका झाल्या ते दुरुस्त करा. जर का शहराचं शहर पण ठेवायचं असेल तर चुका झाल्या दुरुस्त करा, पुनर्विचार करा. चुका झाल्या होत्या. अरे हा युनिफाईड DCR क्लस्टर डेव्हलप म्हणजे काय? म्हणजे दलालांसाठी, बिल्डरांसाठी. मी सांगतो ना, आता खरं म्हणजे मला परत परत बोलायला नका लावू. माझं म्हणणं आहे की मी बोलून मोकळं झालो आहे. आता मी बोललो आहे ना, त्याची तुम्ही ग्रॅव्हिटी लक्षात घ्या आणि तो जो अतिरिक्त जो FSI आहे तो कमी करा आणि संतुलित विकास संपूर्ण MMRचा व्हावा अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. पण तुम्ही एकत्रितपणे सगळीकडे लढणार असं मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं, तर नवी मुंबई मी एकटाच लढणार असा आग्रह का धरला? नाही, मी बाबा माझी ती इच्छा होती पूर्ण MMRमध्ये भाजपने स्वतंत्र लढावं.
ओके, ही मी मान्य, ठाणे मुंबई वगैरे सगळं इन्क्लुडिंग ही माझी व्यक्तिगत माझी इच्छा होती. माननीय मुख्यमंत्र्यांना पण बोललो आणि मी आता आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना बोललो. तर मुंबई ठीक आहे, तर मुंबई करता समजा महायुती युती काय असेल, परंतु राहिलेल्या भागामध्ये आता लोकसभेला नेत्यांच्या निवडणुका, विधानसभा नेत्यांच्या, अरे शेवटी सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक कुठली असते? ठाण्यामध्ये पण जाऊन जनता दरबार करत होतात. अरे जनता दरबार तुम्ही काय, जनता दरबार जनता दरबार ही संकल्पना गणेश नाईकनेच महाराष्ट्रामध्ये आणली. ठाण्यात कसं मी पालघरला जायचो, कल्याणला, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, वाडा, मोखाडा प्रत्येक ठिकाणी मी जनता दरबार केलं. जनता दरबार त्याला काय म्हणजे माझं म्हणणं तशाला का की कार्यकर्त्यांनी एकटं लढवूया, परंतु नंतर नुकसान नसं झालं एकट्यानं. नाही 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 कशा नुकसान झालं. ठाण्यामध्ये आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किती जागा मिळाल्या? मी तुम्हाला सांगतो, प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्याच करता जर का निवडणूक, तर ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्ष 50पेक्षा जास्त आले असतं. कल्याणमध्ये भाजपचा महापौर झाला असता. हां, तर सांगण्याचा उद्देश असा तो विषय संपलेला आहे. आता माझं म्हणणं कशाला का की आता आपण ज्या जबाबदारी म्हणजे आमदार झालो, मंत्री झालो, आता आपल्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आहे, त्या घटनेचा पूर्ण वापर करून भविष्यकाळच्या पिढ्यांकरता निश्चितपणे चांगलं काहीतरी करून ठेवावं, अशा करता विचार करा, पुनर्विचार करा. चुका झाल्यात ना, मी बोलतो चुका झाल्यात, दुरुस्त करा. हा ते मागे घेतलं जाईल का आता? जे नाही नाही, ऐकून घ्या, हा राक्षसी युनिफाईड DCR आहे ना, ही बिल्डर लोकांच्या घशात पैसा घालण्याकरता केलेला, असं मी त्याला एक कॅबिनेट मंत्री आपल्या सहकार्याच्या कॅबिनेट सहकार्याचा नाही, तो ज्या 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 घटकांनी या गोष्टीला मान्यता देते त्यांनी त्याचा पुनरुच्चार करावा असं माझं मत आहे. अदरवाईज ही मुंबई काय, ठाणे काय, नवी मुंबई काय, हे राहण्यालायक शहर राहणार नाही. तुम्ही जे म्हणता ते हे सगळ्या शहरात झालं पाहिजे. सगळ्याकडे असं माझं मत आहे. पण नवी मुंबई करता तर मी ठासून ते करून घेणार मी. आता दुसऱ्यांना पाहिजे असं त्याने करून घ्यावं. आमच्या शहरामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट जे वगैरे होत आहे, तर ते कसं आहे मग? क्लस्टर बाब अशी आहे की जे मूल रहिवासी राहतात त्यांना अधिक FSI मिळावा, त्यांना एक नया पैसा खर्च न देता त्यांच्याकरता फुकट घरं मिळावीत. तर ती निर्माण करण्याकरता जो विकासक असेल त्याला पैसे मिळण्याकरता एका मर्यादेपर्यंत FSI वाढवावा. परंतु तो समजा FSI मिळतो एक, त्याच्यामध्ये त्याचा भागत असेल तर त्या ठिकाणी म्हणजे जुना FSI त्यांनी वापरलेल्या लोकांनी त्याच्यापेक्षा सुद्धा दुप्पट, जर 2 वापरला असेल तर 4. आता इथे 6-7 FSI, हा कोणासाठी, काय गरज आहे? मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली का? मी सांगितलं माझ्या शहरामध्ये मला ह्या पद्धतीनं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री बोलले की तुम्ही स्वतःच एखादी नमुना वसाहत तुम्ही निर्माण करा, तिथं जो पॅटर्न होईल तो नवी मुंबईच्या प्रत्येक गावाला झोपडीला आपण लागू करू. गणेश नाइक साहब, आप बहुत ही यानी पुरानी शिवसैनिक है, जो बाला साहब ठाकरे के साथ आप रह चुके हैं. ठाकरे ब्रांड, आज भी अगर बाला साहब ठाकरे का नाम आता है तो आप नमन करते हो. ये बताइए कि जो मुंबई में ठाकरे की आवाज़ थी, ठाकरे ब्रांड था, उसको धक्का लगा है. नहीं, मुझे उस पर कोई कमेंट्स करना नहीं. मैं, आप मुझे नई मुंबई के बारे में बोलो, उस पर मैं जवाब दूंगा. वरना मुंबई में भी ऐसे ही हुआ ना, वहाँ UBT नहीं, ठाकरे ब्रांड चलाई भाजपा. देखिए, गणेश नाइक का ब्रांड तैयार हो गया. नहीं देखिए, बात ऐसे किसका पराभव हुआ, उनके जख्मों पे नमक डालने का काम गणेश नाइक ने कभी किया नहीं. आप यकीन मानिए, कल जब हमारे लोग जीत गए तो मैंने बोला किसके सामने घर के सामने जाके पटाखा नहीं लगाने का, वहाँ पे चिल्ला चिल्ली आवाज़ न करो. आखिर में देखिए बात ऐसी, ये तो टेक्निकल मैटर है. जीता कोई मतलब दुनिया का बादशाह तो नहीं बन गया ना. जीत गया तो ठीक है, संयमता के साथ वो सक्सेस को भी हजम करो और आगे जो जिस मकसद के लिए आप चुन के आए हो वो विकास की बात करो. इस चुनाव में ये देखा गया, मालेगांव में इस्लाम पार्टी आ गया ही. आप देखिए मुंबई में MIM के लोग आए, तो हिंदू मुस्लिम जो ध्रुवीकरण है ये कहीं ना कहीं चुनाव में रहा. भाई साहब, इस सभी सवालों पे मुझे कोई जवाब देना नहीं. आई एम नॉट कंसर्न विद ऑल. मैं विकास का मुद्दा कर रहा. अभी ये धर्म पे, जात पे, भाषा पे, वर्ण वर्ग पे बात करने वाले बहुत सारे लोग हैं. मुझे उसमें कुछ
दखल अंदाजी लेनी नहीं। ये चुनाव में तो हिंदू यानी खान मेयर बनेगा, ये भी बातें हुई, बीजेपी की ओर से बातें। हुआ होगा, आई डोंट नो, मुझे नहीं खबर, मैंने उस पर ध्यान दिया नहीं। तो आपने ये पॉलिटिकल बात नहीं करेंगे, खाली नई मुंबई की बात। नहीं, जो हमारे जिस इलाके का मैं एमएलए हूँ, जो शहर मुझसे प्यार चाहता है, मेरे माध्यम से विकास चाहता है, शहर की शांति अमन वहाँ पे रखने का विश्वास उनके लिए जो करने के उतने में बात करता हूँ। आपने जब चैलेंज दिया कि मैं देख लूंगा लाऊंगा, तो कैसे यानी क्या क्या सोच कर दिया था? देखिए बात वो रात गई बात की। अभी वो उस पर चर्चा नहीं है। अब मेरा लेकिन ये कहना है कि देखिए हर इंसान से कभी कभी होश में जोश में गलती होती है, तो कोई पॉइंट आउट करता है तो नहीं, अपोजिशन पार्टी ने ये भी कहा था गणेश नायक की उम्र हो गई है, उनको क्या ध्यान देना है? मैंने जो उसको जवाब देना था दे दिया है। अभी उस पर वापस वही बोलना मुझे उचित नहीं लगता। बहुत बहुत शुक्रिया। गणेश नाइक हार्डकोर शिवसैनिक है और अपने बल के ऊपर नवी मुंबई की सत्ता बीजेपी के कब्जे में दे दी है। वीडियो जर्नलिस्ट सिद्धेश के साथ मिला सकते न्यूज नेशन मुंबई। आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।